चलो अभी थोड़ा सा सेशन एग्जाम्पल थोड़ा पढ़ाते हैं. पुढचं बघा एक्झाम्पल वाचतोय तुमच्याकडे तर ते अगोदर आलेलं आहे. फ्रॉम द फॉलोइंग रिसीट अँड पेमेंट अकाउंट and adjustment given below, you are required to prepare income and expenditure account for the year ending 31st March 2011 of Senior Citizen Association Pune. Receipt आणि पेमेंट अकाउंट 31st March 2013. रिसीट साइड बघा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश 9100, बँक 16400, आउटर कॉलम 25500. एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला जे काही करायचं आहे ते ह्या वर्षीसाठी करायचं आहे. ओके. आता हे वर्ष कुठलं आहे? 2010-11. हे जरा माइंडमध्ये फिट करून घ्यायचं. आता बघा सबस्क्रिप्शन कसं मिळालंय बघा. वर्ष कुठलं चालू आहे? 2010-11. पण रिसीट कशा आल्या आहेत सबस्क्रिप्शनच्या? 2009-10. आपलं 2009-10 वर्ष आहे नाहीये. ओके ठीक. 2009-10ला 6000 रुपये सबस्क्रिप्शन मिळाले. ओके. पण ते आलं कधी आहे? ह्या वर्षी आलेलं 2010-11. 2010-11चं सबस्क्रिप्शन आहे 90,000. 2011-12 पुढच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन आहे 7500. क्लिअर झालं? म्हणजे मागच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन ह्या वर्षी मिळालंय, ह्या वर्षीचं सुद्धा सबस्क्रिप्शन ह्याच वर्षी मिळालंय आणि पुढच्या वर्षीचं पण सबस्क्रिप्शन ह्याच वर्षी मिळालं. सबस्क्रिप्शन म्हणजे एक उत्पन्न आहे. ओके. ते सिनियर सिटीजन असोसिएशनचं. त्यामुळे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला काय घ्यायचंय? फक्त मागच्या वर्षीचं घ्यायचंय नाही, आपल्याला ह्या वर्षीच घ्यायचंय. ओके लक्षात येते? आणि पुढच्या वर्षीचं जे आहे ते इन्कम अँड एक्सपेंडिचरला येणार का? नाही. तर ते काय झालं? प्री रिसिव्ड इन्कम. ते ॲज इट इज जसं आहे तसं लायबिलिटीला टाकायचंय. प्रीपेड एक्सपेन्स कुठे टाकतो? ॲसेट्स. व प्री रिसिव्ड कुठे टाकतो आपण? लायबिलिटी. ओके चल लक्षात आलं? क्लिअर झालं? ओके. प्रत्येकाची पोस्टिंग कुठे कुठे होते ती बघा. ओपनिंग बॅलन्सचं काही होत नाही कॅश आणि बँकचं. ओके. सबस्क्रिप्शनचं तुमच्या लक्षात आलं. डोनेशन्स जनरल 20,000 रुपये. ओके. इन्कम एंट्रन्स फीज 10,000 रुपये. इन्कमला टाकलं सध्या काय माहित नाही. टू सेल प्रोसीड ऑफ फर्निचर 6,500. बुक व्हॅल्यू 7,800. बघा बुक व्हॅल्यू किती आहे? 7,800. मिळाले किती आहे? 6,500. मग फायदा झाला का नुकसान झालं? 7,800 रुपयाचं फर्निचर 6,500 रुपयांना विकलं म्हणजे काय झालं? नुकसान झालं. नुकसान झालं मग कुठे येणार? आपलं एक्सपेंडिचर साईडला. जो काही डिफरन्स टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर तो इकडे टाकायचा. 6,500 7,500 1,300 रुपये. ओके. ते इथे टाकायचं एक्सपेंडिचर साईडला. नुकसान झालं. टू इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. इन्कम साइड बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 4,500. टू पिकनिक रिसीट 15,000 रुपये. इन्कम साइड. ओके. सगळ्याची पोस्टिंग झाली आहे रिसीट साइडची. बघा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश आणि बँक. ओपनिंग बॅलन्स येत नाही, नेहमी क्लोजिंग बॅलन्स येतो, तो सुद्धा ॲसेट साइडला. सबस्क्रिप्शन बघा आपलं वर्ष कुठलं चालू आहे? 2010-11 बरोबर आहे. त्यामुळे त्याच वर्षाचं इन्कम साईडला घ्यायचंय. लास्ट इयरचं घ्यायचं नाही, सोडून द्यायचं. ओके. या वर्षी फक्त या वर्षीचाच खर्च किंवा उत्पन्न घ्यायचंय. सबस्क्रिप्शन काय? इन्कम आहे तर इथे घ्या. लास्ट इयरचं 6,000 रुपये सोडून द्या, मागच्या वर्षी त्याची एंट्री झालेली आहे. या वर्षी फक्त आपण ती रिसीट घेतली. पुढे 10-11 90,000 रुपये इन्कम साईडला टाकायचे. 11-12 7,500 रुपये जे आहेत ते 11-12 आपण लायबिलिटी साईडला टाकायचे. डोनेशन जनरल 20,000 इन्कम साईडला. एंट्रन्स फीज 10,000 इन्कम साईडला. फर्निचरचं तुम्ही आता बघितलं 7,800चं फर्निचर आहे, 6,500ला विकलं त्यामुळे नुकसान झालंय 1,300 रुपये. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 1,300 रुपये. इंटरेस्ट ऑन FD इन्कम. पिकनिक रिसीट 15,000 रुपये इन्कम. झाली सगळी पोस्टिंग. ओके. सध्या
ह्या प्रॉब्लेममध्ये रिसीट आणि पेमेंट अकाउंटच करायचं आहे. ओके, त्यामुळे तेवढंच पुरते आपण राहूया. पेमेंट साईडला येऊया आपण. इथे सुद्धा दिसतंय सॅलरी 2008-09 500 रुपये ही घेणार आपण, नाही घेणार. 2009-10 ची सॅलरी 8,000 रुपये ही घेणार, नाही घेणार. 2010-11 ची घेणार, येस घेणार, 58,000 रुपये एक्सपेंडिचर साईडला. 2 सॅलरीज 58,000. पुढे 2 फिक्स्ड डिपॉझिट 50,000 रुपये ऍसेट साईडला टाकायचे. सध्या इथे आपण ऍसेट साईड नाही बघणार आहोत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 13,850 एक्सपेंडिचर साईडला. जनरल एक्सपेन्सेस 1,500 रुपये एक्सपेंडिचर. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 12,300 एक्सपेंडिचर. ऑडिट फीज 1,350 एक्सपेंडिचर. मेडिकल चेकअप फीज 4,050 एक्सपेंडिचर. पिकनिक एक्सपेन्सेस 11,500 एक्सपेंडिचर. रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. ऑफिस रेंट 5,000 रुपये एक्सपेंडिचर. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश आणि बँक जो आहे तो नेहमी ऍसेट साईडला टाकतो. माहिती लक्षात ठेवा, फक्त पुढे आपल्याला करायचंच. ओके, सगळी झाली पोस्टिंग. बघा परत पेमेंट साईडला येतोय मी. पहिला आहे सॅलरी लास्ट इयरची आणि त्याच्या लास्ट इयरची सॅलरी दिलेली आहे, त्यामुळे तिची पोस्टिंग होणार का ह्या वर्षीच्या एक्सपेंडिचर साईडला? नाही. 2008 आणि 9 500 रुपये नाही लेने का. 2009-10 8,000 रुपये नाही घ्यायचे. 2010-11 घ्यायचे, कारण ह्या वर्षीचा आहे. बरोबर आहे, 58,000 रुपये 2 सॅलरीज. पुढे 2 फिक्स्ड डिपॉझिट 50,000 रुपये ॲसेट्स. 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर. जनरल एक्सपेन्सेस 1,500 रुपये एक्सपेंडिचर. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर 12,300. ऑडिट फीज 1,350 एक्सपेंडिचर. मेडिकल चेकअप फीज 4,050 एक्सपेंडिचर. पिकनिक एक्सपेन्सेस 11,500 एक्सपेंडिचर. रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस 1,585 एक्सपेंडिचर. ऑफिस रेंट 5,000 रुपये एक्सपेंडिचर. आणि बॅलन्स कॅरी डाऊन कॅश आणि बँक ॲसेट साईडला. ओके, सगळ्याची पोस्टिंग झाली आहे. आता येऊया नेहमीप्रमाणे ॲडजस्टमेंटकडे. ॲडजस्टमेंट आहे ऑफिस रेंट इन्क्लूड. ओके, ऑफिस रेंट किती आहे? 5,000 रुपये. 500 पेड फॉर 2009-10. हे वर्ष 2009-10 आहे का? नाही, 2000 किती आहे? 10-11 आहे. 2010-11. पण ह्या वर्षीच्या ऑफिस रेंटमध्ये 500 रुपये जे आहेत 2009-10 चे. ओके, त्यामुळे ऑफिस रेंटवर टिक करा. त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. आता इन्क्लुडेड म्हणजे ते आधी एक्सक्लूड करून टाकावं लागणार 500 रुपये. ओके, अँड 1,000 फॉर 11-12 म्हणजे नेक्स्ट इयरचे आहेत. ओके, 1,000 फॉर 11-12 ते सुद्धा आपल्याला मायनस करून टाकावे लागतील. नंतर आउटस्टँडिंग ऑफिस रेंट फॉर करंट इयर. ह्या वर्षीची ऑफिस रेंट करंट इयर किती आहे? 2,500 रुपये. ते आपल्याला ऍड करावे लागतील. म्हणजेच 2009-10 चे 500 रुपये जे आहेत ते मायनस करावे लागतील. 2011-12 चे 1,000 रुपये ते मायनस करावे लागतील. आणि ह्या वर्षी 2010-11 चे 2,500 रुपये आउटस्टँडिंग आहेत ते ऍड करावे लागतील. ओके, क्लिअर झालं? ओके, म्हणजे ऑफिस रेंटवर 3 ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे ऑफिस रेंटच्या खाली जवळजवळ 5-6 ओळी जागा सोडायची आहे आपल्याला. नेक्स्ट, 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. ओके, एंट्रन्स फीज आलेली आहे ती आपण कॅपिटल म्हणून ट्रीट करायची. म्हणजे एंट्रन्स फीज किती आहे? 10,000 रुपये. त्याचे 50% आपण कॅपिटलला ट्रान्सफर करायचे. ओके, म्हणजे 5,000 रुपये. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 रुपये. सबस्क्रिप्शनवर 10,000 आउटस्टँडिंग आहे, टिक करा. म्हणजे त्याच्या खाली 1-2 ओळी जागा सोडायचे. द बिल फॉर पेपर अँड पिरियडिकल्स ₹7,150 इज आउटस्टँडिंग. ओके, आउटस्टँडिंग बिल फॉर पेपर अँड पिरियडिकल्स आहेत 7,150.
सेपरेट ॲडजस्टमेंट आहे, इथे कुठेही पेपरचं बिल आणि पिरियडिकल दिलेलं नाही आहे. सेपरेट ॲडजस्टमेंट नेहमीप्रमाणे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस डेबिट टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. पण इथे बॅलन्स शीट आपल्याला करायची नाही आहे. त्यांनी फक्त रिसीट आणि पेमेंटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करा म्हणून सांगितलेलं आहे. ओके, समजलंय?